नाशिक रोडची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं अध्यक्षपद पुन्हा एकदा निवृत्ती अरिंगळे यांच्या ताब्यात आलंय. 2023 झालेल्या निवडणुकीत अरिंगळे आणि दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलनं दणदणीत विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळवलं होतं. सुरुवातीचे 2.25 वर्ष गायकवाड यांना अध्यक्षपदावर संधी देण्यात आली होती. अरिंगळे लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्यानं त्यावेळी अध्यक्षपदाची जबाबदारी गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली होती असंही बोललं जात होतं. दरम्यान गायकवाड यांच्यानंतर अशोक चोरडिया यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. 2 आठवड्यांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. यावेळी प्रकाश घुगे हेही इच्छुक होते, मात्र यात अरिंगळे यांनी बाजी मारली. 6 वर्षापूर्वीही त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. राजकीय जोडे बाजूला ठेवून गायकवाड आणि अरिंगळे यांनी आलटून पालटून अनेक वेळा अध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळलं आहे.